लग्नाला 8 वर्ष झाली होती. दोघेही नवरा बायको घटस्फोटासाठी कोर्टामध्ये पोहोचले होते. तर न्यायाधीश त्यांना विचारतात, तुमचा विचार पक्का आहे ना? तर ते दोघंही एकामुखाने हो, आमचा विचार पक्का आहे. तर न्यायाधीश त्यांना सांगतात की त्याआधी मला 3 एकमेकांची चांगली वैशिष्ट्ये लिहून द्या. तर ते आश्चर्यचकित होतात, पण न्यायाधीशाने सांगितल्यामुळे ते लिहायला सुरुवात करतात. तर आधी पती लिहितो की ही माझ्या आईची खूप सेवा करते आणि माझ्या वाईट काळात साथ दिली आणि मुलांची सुद्धा खूप काळजी घेते. तर पत्नी लिहिते की हे कधीही घरात येताना रिकाम्या हाताने येत नाही, मुलांवर खूप प्रेम करतात आणि माझी प्रत्येक गरज पूर्ण करतात. नंतर न्यायाधीश त्या चिठ्ठ्या बदली करतात. नंतर ते दोघे एकमेकांच्या चिठ्ठ्या वाचतात. वाचल्यानंतर त्या खोलीमध्ये शांतता पसरते, कारण ते दोघे सुद्धा एकमेकांच्या उणिवा मोजत मोजत कोर्टापर्यंत पोहोचले होते. त्यांनी दोघांच्या चांगल्या बाजू बघणंच बंद केलं होतं, त्यामुळे ते कोर्टात पोहोचले. तर या गोष्टीचा अर्थ असा की नात्यांमध्ये प्रेम कमी असल्यामुळे नाते तुटत नाही, तर आपण आपल्या जोडीदारामध्ये चांगल्या गोष्टी बघणं बंद केल्यामुळे तुटतं. तर तुम्ही सुद्धा ही चूक करू नका आणि ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.